मागील निवडणुकीतही अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले श्रीनिवास यन्नम हे सोलापूरमध्ये कामठे म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा, गरजू आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी ते सातत्याने कार्यरत असून उमेदवारीची अनामत रक्कम त्यांनी थेट सुट्ट्या नाण्यांच्या स्वरूपात सादर केल्याने त्यांच्या या वेगळ्या कृतीमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. 2,500 रुपयांची रक्कम नाण्यातून भरताना त्यांनी दिलेले उत्तरही तितकेच लक्षवेधी ठरले. हे पैसे मी घरी जमा केले होते. मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि भारतातील चलन म्हणून चिल्लर असूनही वैध आहे, म्हणूनच मी नाणी आणली असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या कृतीने प्रशासनासह नागरिकांमध्येही सकारात्मक चर्चा रंगली आहे. नमस्कार, मी श्रीनिवास दत्तात्रय यन्नम. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 9 प्रभागमधून मी इच्छुक आहे. मी सोलापूरमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी मागील 15-20 वर्षापासून मी सोलापूर जनतेची निरंतर सेवेत मी सहकार्य सर्वांसोबत करत असतो. यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी व सामाजिक क्षेत्रात राजकीय पाठबळ असल्याने जनतेचे कार्य मोठ्या प्रमाणात होतात. हा मूर्तिमंत उदाहरण आमचे सर्व माननीय आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे आदर्श घेऊन आम्ही सोलापुरातील जनसेना घेऊन येत आहोत. याची एक झलक म्हणून मी सोलापूर महानगरपालिका अपक्ष आज उभारत आहे. यावेळी एक जगावेगळा म्हणून मी महानगरपालिकेची अनामत रक्कम मी 1-1 रुपयाची नाणी 2,500 रुपये मी घेऊन आलेलं आहे. 1-1 रुपये आणायचं काय कारण? 1-1 रुपयाचं सध्या चलन बंद आहे, ज्याची चर्चा फारच होत आहे. चलन चालू असलेले प्रशासकांना मी 2,500 रुपये 1-1 रुपयाची नाणी चलन भरून मी तो रुजू असल्याचे सिद्ध करण्यासाठी माझा हा प्रोजेक्ट आहे. बस, धन्यवाद.